प्रीतम मुंडेंच्या उमेदवारीवर आक्षेप घेणाऱ्या दादा मुंडेंवर जिल्हाधिकारी कार्यालयात हल्ला। भाजप कार्यकर्त्यांनी केली थेट जिल्हाधिकारी कार्यालयात मारहाण। अशोक चव्हाणांसंदर्भात उपस्थित झालेल्या आक्षेपांवरती 2 तास सुनावणी। जिल्हाधिकाऱ्यांनी राखून ठेवला निर्णय। आज रात्री 9:30 वाजता देणार निकाल। राहुल गांधींच्या उपस्थितीत उर्मिला मातोंडकर यांचा काँग्रेसमध्ये प्रवेश। मुंबई उत्तर लोकसभा मतदारसंघातून उर्मिलाच्या उमेदवारीची घोषणा होण्याची शक्यता। सांगली लोकसभेच्या जागेचा तिढा कायम। सांगलीची जागा काँग्रेसलाच मिळावी यासाठी नगरसेवक आग्रही। नरेंद्र मोदी यांच्या बायोपिकवर 29 मार्चला मुंबई हायकोर्टात होणार सुनावणी। निवडणुकीच्या काळात चित्रपट रिलीज करण्यावर याचिकाकर्त्याचा आक्षेप। 5 एप्रिलला चित्रपट होणार रिलीज। भारतानं अवघ्या 3 मिनिटात लिओ उपग्रह पाडला। अंतराळामध्ये भारताचं मिशन महाशक्ती। पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून डीआरडीओच्या कामगिरीचं कौतुक। अमेरिका, रशिया, चीननंतर भारत ठरला 4था देश। काँग्रेसकडून ट्विट करून इस्रो आणि सरकारचं अभिनंदन, तर मोदींनी गोपनीयता न ठेवल्याचा प्रकाश आंबेडकरांची टीका। नीरव मोदीच्या मालकीच्या पेंटिंग्सचा लिलाव सुरूच राहणार। नीरव मोदीच्या कंपनीला कोर्टाचा दिलासा नाही, तर 1 एप्रिलला होणाऱ्या सुनावणीवेळी प्राप्तिकर विभागानं उत्तर द्यावं, हायकोर्टाचे आदेश। वीज ग्राहकांना बसणार वीज दरवाढीचा शॉक। 1 एप्रिलपासून 6% वीज दरवाढीचा महावितरणचा निर्णय। कोलकाता नाईट रायडर्स समोर आज किंग्ज 11 पंजाबचं आव्हान। कोलकात्याच्या ईडन गार्डन्सवरती रंगणार सामना।